ओम ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। आज आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 23 ऐकूया। हे काव्य सर्व रक्षाकारक, भूत प्रेत बाधा निवारक काव्य आहे। त्वामामनन्ति मुनया परमं पुमास, मादित्यवर्णममलं तमसा पुरस्तात्। त्वामेव सम्यगुपलभ्य जयन्ति मृत्युं, नान्या शिवा शिवपदस्य मुनीन्द्रपंथा। हे मुनींद्र, मुनिजन आपल्याला परमपुरुष व अंधारापुढे सूर्याप्रमाणे व निर्मल मानतात। हे मुनी आपल्याला चांगल्या रीतीने प्राप्त करून घेऊन मृत्यूलाही जिंकतात, म्हणून आपल्याशिवाय दुसरा कोणीही कल्याणकारी व निरुपद्रवी मोक्षमार्ग नाही हे निश्चित। साधुजन आपल्याला परमपुरुष मानतात। आपण राग द्वेष मलापासून रहित आहात, म्हणूनच आपल्याला निर्मल मानतात। आपण मोहांधकार नष्ट करता, म्हणून आपणास सूर्य मानतात। आपली प्राप्ती झाली म्हणजे मृत्यू येत नाही, म्हणून आपणास मृत्युंजय असे मानतात। आपल्याशिवाय कोणी कल्याणकारी मोक्षमार्ग दाखविणारा नाही, म्हणून आपणास मोक्षमार्ग दाखविणारा असे मानतात। सर्व रक्षाकारक वृद्धी आणि मंत्र। ओम ह्रीं अर्घं नमो आसी विसाणं झ्रौं झ्रौं नमः स्वाहा। ओम नमो भगवती जयावती मम समीहितार्थ मोक्षसौख्यं कुरु कुरु स्वाहा। ओम ह्रीं श्रीं क्लीं सर्वसिद्धाय श्रीं नमः। यंत्रविधी शुद्धतापूर्वक शुभ योग नक्षत्रावरती पवित्र असे सफेद वस्त्र धारण करून उत्तर दिशाकडे मुख करून यंत्र स्थापन करावे। यंत्राचे अभिषेक नंतर मंगल कलश स्थापन करून दीप धूप लावावे व उत्तर दिशेला मुख करून पद्मासनामध्ये बसून सफेद वस्त्रावर बसून सफेद मालाद्वारा 4000 वेळा हे काव्य वृद्धिजाप्य आणि मंत्र यांची आराधना केल्याने आपल्याला हे यंत्रावरचे महिमा फल प्राप्त होते। यामुळे शिरोरोगनाशक, प्रेतबाधा निवारक, सर्व रक्षाकारक याची विशेष फलप्राप्ती होते। ओम ह्रीं सहस्रनामाधीश्वराय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण काव्य क्रमांक 23 ऐकलो। उद्या आपण काव्य क्रमांक 24 हे ऐकूया। तोपर्यंत इथेच थांबूया। जय जिनेंद्र।